मीरा भाईंदर मोर्चाच्या यशानंतर ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरे मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता। आझाद मैदानातील गिरणी कामगारांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंची उपस्थिती। धारावीतील पुनर्विकासात गिरणी कामगारांना घर द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मनसे नेते बाळा नांदगावकर ही आंदोलनात सहभागी। गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार, प्राध्यापक संघटनेचा आरोप, सरकारनं लक्ष देण्याची मागणी। मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट, तर रोहित पवारांचा रात्रभर मुक्काम, दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली। आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार? नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात साचलं पाणी। नंदनवन हसनबाग भागात पूरस्थिती, शाळा आणि महाविद्यालय बंद। विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेला, तर गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले। गर्द हिरव्या झाडीत फेसाळला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाचा खोर्निन्को धबधबा। पर्यटकांची मोठी गर्दी, खोर्निन्को सौंदर्याची भूल। गुजरातच्या महिसागर नदीवरील पूल कोसळला, 11 जणांचा मृत्यू। आनंद वडोदऱ्याला जोडणारा पूल मध्यभागीच तुटला, बचावकार्य अद्याप सुरू। मुंबईतील आमदार निवासात संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण, निकृष्ट जेवणाची पोलखोल। निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्यानं मळमळ झाल्याचा गायकवाडांचा आरोप। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं। गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर टीका, तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगतापांचाही पलटवार। राज्यातील 56 नद्यांना प्रदूषणाचा विळखा, जलप्रदूषण कमी करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा सरकारचा विचार। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग, 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, मुलाच्या हाताचाही घेतला चावा। तब्बल 4 दिवसांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल। नाशिकमध्ये कुंभमेळ्याआधी रामकाल पथ बनवणार, काळाराम मंदिर ते रामकुंडांपर्यंतच्या पथावर येणार रामायणाची अनुभूती। इगतपुरी घोटी परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर प्रशासनाकडून दखल, खड्डे बुजवण्याचं काम सुरू, कॉन्क्रिटीकरणही होणार। सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचे आदेश। यवतमाळच्या राळेगावमध्ये शासकीय धान्य गोदामाला आग, धान्य साठा जळून खाक। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटना आक्रमक, कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप, देशभरातील संघटना संपात उतरणार। बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेवर वादंग, बिहारमध्ये बंदची हाक, याद्यांमधून अनेकांची नावं वगळली जाण्याची विरोधकांना भीती। पंतप्रधान नरेंद्र मोदी नामेवियात दाखल, 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नामेवियात, विविध विषयांवर होणार चर्चा। अभिनेत्री आलिया भट्टच्या कंपनीच्या खात्यातून 76 लाखाहून अधिक रुपये हडपले, आलियाची माजी सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बंगळुरूतून अटक। युरोपात गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे 1,500 बळी, हवामान बदलाचा थेट परिणाम असल्याचा नव्या संशोधनात निष्कर्ष।